हे पांड्या. तर नमस्कार मित्रांनो, कशा सो हसताय ना, हसलेच पाहिजे. आता वाजले दुपारचे आय थिंक 2-3 झाले काहीतरी. आणि तुम्हाला माहिती आहे मी विरायला आलो, मागची आपण व्हिडिओ बघितली. तर आम्ही आता जातो. कुठे जातो बारक्या? डोंगरामध्ये, कारगिल नगरच्या वरती जो डोंगर आहे त्यातून जातो आहोत. आणि आपल्यासोबत पांड्या आहे, हा एक दुसरा पांड्या, आणि आपला दीपू. दीपू पण इथंच म्हणजे तुम्हाला मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये दाखवला, हा दाखवला तुम्हाला, तू होतास ना मग असं इथं. तर दीपू बा आज सुट्टी आहे, संडे आहे म्हणून जात आहोत. तर घरी होतं, जेवण खाऊन झालं आणि हे बोलले की चला तो पाठचा डोंगर आहे तो दाखवतो तुम्हाला. एकदा व्हिडिओमधनं डोंगर दाखवलेला. काय पब्लिक खूप आहे पण का पुढं पण पब्लिक आहे. पाठी मग काय आहे काय हिलाच सगळी गँगचे गँग वरती जात आहे. बघू आणखी तुम्हाला काय दाखवा भेटतं ते. आई खाली गटराचं काय मी वरती एकदम वरती डोंगर आहे. तर बघूया त्या ब्लॉगमध्ये काय दाखवतं ते. पूर्ण गावाचे वाईफ आहे. हा दीपू 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 पूर्ण गाव वाटतंय बघ. गावाला कसं नाला असतात ही असतात. परसवलीत ना आलं सेम टू सेम गावाला आपण जातो कसं वाटतंय. हो वरती पूर्ण वरती आहे. हे पूर्ण वरती चढतं पांड्या. पांड्या हे पांड्या पूर्ण वरती वरती डोंगर आहे पूर्ण. तर चालू ठेवलं व्हिडिओ. ते बाबा पडशील तिकडून. हे भिजतात. हे छत्रीमध्ये या चालून भिजून येत असतंच. आणि भिजायची हऊस आली. हे दीपू ओला खेळलाच मला तू. खाली बघ पूर्ण वरती डोंगर चढत आहे ना. तुम्हाला मी जर स्टार्टिंगला तेव्हा बोललो ना आमच्या म्हणजे बिल्डिंगच्या काय म्हणतात ते खिडकीमधून दिसतं तो डोंगर. म्हणून आपली बसनी साहेबमध्ये आमच्या गावाच्या तिकडे दिसतं असा. त्या डोंगरामध्ये आपण जातो. कारण मी त्याशिवाय बघते मागच्या संडेला खूप मुलं वरती होती. आता हे घरी होते ते बोला चला जाऊया. हे तर सकाळपासून आलेत. सकाळी किती वाजता आले? 9 वाजता ना. 9-9:30ला आलेले हां 11 वाजलेले 11च्या दरम्यान आलेले. चल वरतीचं कराय आहे. हे छत्री अवल पडले बघ. काटे लागले अनुज. काय माहिती किती मोठा ब्लॉक होईल तो काहीतरी म्हणून. कुठं तू दाखव ना एक तूच दाखव. तूच गाईड आहे आमचा. तर नाव काय सांग पूर्ण नाव सांग तुझा. हां काय नाव आहे ते? अन्वित. हे कुत्रा पाल्यासोबत राखेत आमचा. अरे असं माझं अन्वित. हे दोघांचं ना आमचं हे आहेत गाईड आहेत. दीपू पाय. दीपू आलास कधी याच्या अगोदर? आलो होतो गेल्या वर्षी आलो होतो एकदा. अच्छा तर वरती भेटू. आता काय माहीत कोणत्या एरियात आणखी थोडं वरती गेलं. अरे बापरे हे बघ कसं काय. हे पुन्हा खाली विरार. पातलजीव आलो. पातलजीपेक्षा भारी आहे. शपथ दगड चटली पायाखालची. हे पांड्या तिकडून का हे आणखी वरती चढायचं आहे. हे बघ हा मला ती वरती होते. हे आणखी पांड्याचे मित्र आलेत खालून. वाव दिसत हा दिसतोय. आता आम्ही खूप वरती आलो म्हणजे खूपच वरती आलो नाही खूप. लास्ट टोकापर्यंत नाही गेलो कारण टोक तुम्हाला पाठी का दिसेल कसा आहे तो पण बघू शकता. हा पुणे एरिया. छत्री इग्नोर करा कारण छत्री नाही तर आम्ही पण नाही. हो खतरनाक. खाली आमची ह्यातलीच एक कोणती ती बिल्डिंग आहे तर मला खूप समजत नाही. पब्लिक बघा. दीपू कसं वाटतं? तुझं ऐकून आपल्या दीपूने ऐकून घेतलं नवीन. तिथं तर नाही पण तो छत्री कोणाला आहे.
पण खरंच कधीतरी येणार तेव्हापासून पूर्ण भिजायला लागेल. एक रेनकोट वगैरे घेऊन लागेल. आता बघू मी किती भिजलो ते छत्री पकडून सुद्धा. आणि छत्रीला मला काटं पण लागले ते कुठेतरी फाटली थोडीशी. छत्रीची तार पण तुटली. हवा तेवढी पण सुटली आहे. तो कोणता एरिया तिकडं ती मोठी बिल्डिंग आहे त्या पुन्हा हा कारगिल नगर पुन्हा ना एवढा. आता आम्ही निर्णय केला भिजायचा निर्णय केला. हे सगळं गँग आहे आणि मी पण भिजतो आता. तसं आपला कॅमेरा थोडा पावसाळी आहे का रे मध्ये. हे बघ हे किल्टवले ना किल्टवलेत ना तिकडे गँग बसले त्यांची फिरायसाठी असं. तुम्ही कुठे इथंच आता खालीच ना. पडता पडता वाजलो. बघ खाली कसा दिसतो इथून हो सुका सुका इथून मस्त दिसतंय. कसं वाटतं रिपू तू मला विचार पाहिजे कसं वाटतंय मी तुला विचारतोय. खाली कशाला इथं वरती मस्त हवा लागतंय. कुठे झाडा खाली असा पण खूप मस्त वाटतं. मोबाईल नाही आणलाय दीपूचा आयफोन आणला. दीपू दाखव काढू नको. आता एकाची छत्री उडून गेली. मस्त रे आपली गँग चालली आहे. कुठे जायचं कुठे डॅम डॅम जातो वापस पाहिले त्याचं कुठंच तरी. आणि खाली बघा आणखी वरती आलं म्हणजे सर्वात वरती मागाशी आपण बोललो ना वरती त्याने इथून नजरा बघा. वाव हे बघ ते तिकडं मोठं डोंगर बघ कसं दिसतं. कोणता डोंगर आहे तो कोणता एरिया लागतो इकडं तो नाव दे तुला माहीत नाही पण हा एरिया बघा कसलाच वाटतं. आणि ॲक्च्युली भिजण्याचीच मजा आहे. आमचं मग हे डिसिजन चुकलं. इथे छत्रीचं काम नाही आहे. काय आहे कोण आहे डॅम पण साप आहे. तुम्हाला आवाज येतं का माहीत नाही पण हा जो ब्लॉग चालला आहे कॅमेरा वॉटरप्रूफ आहे बोलतात ते. वॉटरप्रूफ टेस्टिंग पण बघूया आता दीपू. वॉटरप्रूफ टेस्टिंग एकदम असं वाटतं जंगलात आलं याला कुठं आण देव हे गप्पच. कुत्रा हे कुत्रा पाठीक नाही शिकार आपल्या नको व्हायला बस. आणि तुम्ही पण ह्या साईडला कधी आला असला ना आणि तुम्ही जर कारगिल नगर किंवा विरारमध्ये राहणार असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमचा इथला अनुभव. आणि कुठे डॅम भाई मी तर फर्स्ट टाइम येतो विरारला. पकवलं त्यांनी हा एक डोंगर पार करून त्या डोंगरात जायला लागेल. तिकडे मंदिर आहे फुल पाडता डॅम ना. हो चला चला रिटर्न. इथं काय हाय तर हाय खाली काहीतरी दरी आहे. यांना डॅम बी माहीत नाही खोटे बोलले. चला खाली डॅम बीम काय नव्हता. दीपू तुला पण नाही माहीत. आम्हाला डॅम बीम नाही माहीत. हे पण ते आपले चपाती भाकरी बिकरी ठेवतात तोच ना पण कसला सायाचा पण ना हा सायाचा भाकरी नाही ठेवी सॉरी हा सायाचा पण हा लाल. हे रक्त काढू नको दीपू. कसं करतात ते चोलतात ना ह्याचं नाव होतं मी ह्याच्यात निघतं ना ना हो हो का ही पान घे दुसरा पान घे. हां घे पण चोल्यांचं रक्त म्हणजे लाल लाल कलर येत. हा बघ आला बघा कॅमेरा दिसतं काय माहीत नाही पण लाल लाल येतं सगळं. तर डॅमचं नाही पण आपण परत खाली जाऊ आणि तुम्हाला थोडा खालचा नजर दाखवतो. बघू शकतो तुम्ही भिजलो आपण फुल. माझी कॅप वाकडी आहे उलटीच घालतो. तर बघू आता पुढं खाली. हां असे का मागाशी येत होता ना पुसकांडला असता काय माहीत म्हणजे खाली पकडू त्यांची कॅच. आता आपण खाली उतर बस झालं. काय माहीत किती वाजलेत. दीपूचा पण मोबाईल होता थोडं इथं सचिन आला शेड्यूल म्हणजे दीपूचा भाव. तुम्हाला आवाज येतं का नाही माहीत नाही पण जर समजून बघू शकता खाली उतरत इथून पाय गेला म्हणजे गेला. हो 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 दीपू
कसली थंडी लागते ना एवढी वरती. गाईच गाईच गाईच. मला तर इथून थोडा अलग रस्ता पाहिजे तर यासाठी, पण इथून उतरा रस्ताच नाही आहे. मी ना दगडावर नाही बसलो तिकडं. आणि तुम्हाला अल्ट्रा व्ह्यूमध्ये दाखवतं म्हणजे तुला पाठचं तुम्हाला यायला दिसत असेल. आणि आपल्या एक तर मोबाईलची सॉरी कॅमेऱ्याची टेस्टिंग होत आहे. मी हे काय खेकडे सुटतोस? गरम पाणी आहे मुतलावरून. तू मुतलास मग कशी कुठे गरम पाणी दाखव. अरे हा अरे आता इथून कुठं पाणी येत आहे? हे बी इथं खोल आहे. अरे हा पण गरम पाणी आहे. इथं जास्त गरम पाणी आहे. हां ते काल बाबू हात घाल. याला कोण चावली ना पुराडशी. पण भारी वाटतं रे. स्वर्ग आहे आमच्या विराचा. तू कोणता गावचा? हा गाव कोणतं? सावर्डा. हां सावर्डा. कुठं आलंय? चिपलून ना. चिपलूनच्या पुढे. हा चिपळूणच्या पुढे. हे तू खेळ आहे कुछ कुछ आहे. तू तू कोणचा? आपलाच गावचा आहे. हे तू कोणता? चिखलं आपलाच गावचा आहे. हे तू थरथरता किती थरथरता याला घेऊन चल. हे बाबा तुझा कोणता? पांडेला नेलं घेऊन. चिपलून तू पण काय सर कुठून माणसं पब्लिक जाम आहे आपली गमत. वा थरथरता आहे. हे दीपू विराचा स्वर्ग आहे हा. हे दीपू स्वर्ग काय आहे विराचा? स्वर्ग आहे. भारी वाटतं ना इकडं. मी तर फर्स्ट टाइम आलाय. लगातार 3 वेळा आलो डोंगरावर. आणि मी फर्स्ट टाइम चाललो इकडे विरामध्ये फर्स्ट टाइम आलं राहायला. लगातार 3 हे चला चला हे चला खाली खाली चला. आता आता आपण खाली जात आहोत. काय माझा ब्लॉग आडझोड कसा होता इथे. या खाली आम्ही जातो. पुढे असतेच ती आपल्या गावातली पण म्हणजे ती सर्व आपल्या गावातली होती. वरती सचिन भेटला तुम्हाला सांगायचं मला. आणि आणखी पण केलट्या बिलट्याची गावातली भेटली. रोहित जावलेकर म्हणजे आहेत मित्र ते भेटले सर्व. आणि आणखी माणसं पब्लिक येतात वरून. हे त्यांना आण ना. त्यांना थंडी लागल्याने एवढी थरथरत आहेत ते दोघा. ते पण थांबलेत. आणि खूप म्हणजे बोलू शकतात म्हणजे स्वर्ग बोलतात. तो बोला मुलगा तसा बघू शकतो मस्त एकदम. त्या विनामध्ये चांगले अशी वाटलं नव्हतं. खूप सुंदर जागा आहे. आणि आमच्या इथंच कुठे मध्येच बिल्डिंग आहे दिसत असं तर काय माहिती. पण तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये शिफ्टिंग झाली आपण त्यामध्ये दाखवली तुम्हाला. खूप मस्त वाटतं बघा ना. आज संडे आहे म्हणून आम्ही इकडे वरती फिरायला. माझं तिकडं डॅम आहे का आय थिंक ते वरती नेले त्या डॅममध्ये. पण माझ्या इकडंच डॅम आहे. ह्या साईडला कुठे डॅम आहे पूर्ण एरिया बघा मस्त. कुठून आलो? मग त्याला तिकडून आम्हाला ने बाई. तू गाईड आहेस आमचा. ते नाही आहेत मुला ते मुलं नाही आहेत. मस्त खाली आहे जागा. पाय सटला का गेला. कुठून कुठून? अच्छा हा इथून जागा चांगली आहे. ए इकडून ये पांड्या इकडून ये इकडून ये. थरथरत आहे तो बघा. हा बाका हा चिपलूनचा पण थरथरत आहे. मस्त आहे. टी शर्ट मस्त आहे यांचा. हवा आम्ही कोकण का अरे दीपू मी ह्याची टी शर्ट छाप व्हिडिओमध्ये बोलत नाही मी गोष्ट तुम्हाला समजेल आधी समजेल. हां हे तिकडून हे असती दात भारी अरे. दीपू दुपा असती आहे कोणती कुठं आहे? अच्छा हा तिकडून ट्रेन दिसतं ना मगाशी पण मग बघितली. तिथे कुठे मध्ये कुठे ट्रेनचा हे दिसत आहे. कुठे आहे? अच्छा तो प्लॅटफॉर्म आहे. हां 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 ते ट्रेन थांबल्या तिकडं. कॅमेरामध्ये दिसणार नाही. चला तुम्ही चला टाइमपास. कुठं आहे? कुठं रे? अच्छा तो तिकडं पुढं डॅम आहे. मग इकडे कुठे नाही नेले वरती डॅम बघायला. काय नाही सुद्धा बनवले आम्हाला आज म्हणून. हे छत्री बघा बाबू खाली. दीपू लहान इथून पावसाला नसतं तर उड्या टाकीत गेलं असतं भाई. माझे स्वतःच किती फाटत आहे. माझी आहे भाई. ए वाकडी नको करू. ट्रेनमध्ये अगोदर वाकडी केलेली आहे. हात घाल हात घाल हात घाल हात घाल. तुम्ही थरथरा लागलं असेल ना. आपण थरथरत आहे. चला खाली
थोडी इकडून चले पांड्या. आपण खाली उतरले एकदम. हे सी खराब पाणी आहे रे. हे इथं काही द्या. हे कोणी बांधलं, तुम्ही बांधलं बघा. व्हिडिओ बघणं असते तो बोलते आम्ही बांधला नाही तर. मस्त आहे पर्स पाणी मस्त आहे पण बरं. खाली नाही नको जाऊ, ते खराब पाणीच आहे. तिथं याने काय खड्डा बांधलेला आहे पण आपण जाऊ दे. धबधबा आहे. हे न हे खराब आहे, खराब पाणी आहे. नको आहे पांड्या, नको. गरम ते मुसली करू नको. खराब पाणी आहे. चला इकडून काय बरं. हो खोल आहे. अरे इसको बरात खिंकल सर. असती दीपू. आता तुझे जो व्हिडिओ आलेच मस्त. आता आता जेवण मस्त जेवून आलेलो. जिराला जेवण आई काय माहीत आमची नाही कोणाची. मस्त जेवून खाऊन जेवलं जस्ट आणि हे पोरं आली आणि निघालो. आता उतरलो खाली. मग असं नाल्यात आलो. सॉरी आपल्या ह्याच्यात आलो परसोलीत. आता आताच घरी आलो. त्या फ्रेश झालो आणि तुम्हाला दाखवतो. मग अशी बोलला ना ते आपण डोंगरात गेलो तो दाखवतो. डोंगर म्हणजे आमच्या खिडकीत दिसतं. तिथं आपण गेलेलो. बघितलंच नाही जेव्हा व्हिडिओ. अरे खोलत नाही रे खिडकी. खोलली. आणि आपण गेलेलो त्या डोंगरामध्ये. हो ते वरती दिसते निघून. तिकडं आपण वरती गेलेलो. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट करू. आणि तुम्ही जर ह्या एरियात आपल्या राहत असल्यामध्ये कारगिल नगर मनवेपाडामध्ये कुठं केळविरामध्ये राहता आणि तुम्ही कधी ह्या डोंगरामध्ये कधी गेला असणार तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा. मी फर्स्ट टाईम गेलो आणि जेव्हा शूट करायला भेटलं तेव्हा बघितलं मी पहिला आपण भिजलो नव्हतो. नंतर आपण थोडं डिसाईड केलं भिजायचं कारण छत्री नेली होती. मोबाईल पण होता नेलेला मी. मोबाईल ॲक्च्युली घरी ठेवून गेलेलो आपला मोबाईल. कारण अगोदर बघू शकतो आपल्या मोबाईलवरती स्क्रीन फुटले आहेत थोडे. म्हणजे मोबाईल हातातून पडलं तेव्हा फुटला आहे. तर मला वरती घेऊन नाही जायचा मोबाईल. तर चांगला डिसिजन होता माझा की मोबाईल घेऊन गेलो. पण तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. नेक्स्ट व्हिडिओ लवकर भेटू. टाटा बाय बाय. टेक केअर आणि काळजी घ्या. नेक्स्ट व्हिडिओ बघू आता कधी आणखी इकडे कुठे फिरायला गेलो का कुठे गेलो तर बनवू असं ब्लॉग आपण. तर पुढे व्हिडिओ बघित राहा. सॉरी पुढे व्हिडिओ नाही नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा. आणि कोणी नवीन असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायचं. बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या. येतो लवकर. बाय बाय.